शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यातील थकबाकीदार आणि कर्जदार शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण पाहणार आहोत. कारण की आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जावी अशी मागणी आपल्या शेतकऱ्यांसह त्यांच्या अनेक नेत्याकडून केली जात आहे. परंतु यावर शासनस्तरावर जो निर्णय आहे तो होणे अद्यापही बाकी आहे. आणि यावरूनच आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सध्या मोठं विधान केलं आहे. कारण की सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे की आपल्या सध्या जे काही शेतकऱ्यांसाठी अन्नत्याग आंदोलन सुरू आहे, तर त्यामुळे आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय राज्य शासनाकडून योग्य वेळी घेतला जाणार आहे. आणि अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या बच्चू कडू यांच्याशी चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे, असं आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे. आणि विशेष म्हणजे की काल गुरुवारी दिनांक 12 तारखेला उपमुख्यमंत्री अजित पवार अकोला दौऱ्यावर आले होते. आणि यावेळी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांचे सुरू आहे. आणि या प्रकरणावर अजित पवार आणि त्यांच्याशी चर्चा करण्याची तयारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दर्शवली आहे. आणि सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय योग्य वेळी घेणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. तसेच ज्या आपल्या शेतकऱ्यांची आर्थिक लूट करणाऱ्या कंपनी आणि दुकानदारांवर कठोर कार्यवाही केली जाईल व सरकार खते बियाण्यांच्या लिंकिंग करणाऱ्या दुकानावर आणि कंपन्यांना सोडणार नाही, त्यांच्यावर कठोर कार्यवाही केली जाईल. या प्रकरणी दुकानदाराचे परवाने रद्द केले जातील, तर कंपन्यांवरही योग्य ती कार्यवाही केली जाईल, असा गर्भित इशारा अजित पवार यांनी दिला आहे. त्यासोबतच आपलं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी देखील दिली जाईल. आणि त्यासाठी योग्य वेळ येण्याची गरज आहे. आणि लाडक्या बहिणींना सुद्धा दरमहा मदत देण्यास सरकार तत्पर आहे, असं अजित पवार यांनी सांगितलं आहे. आणि शेतकऱ्यांचे किंवा इतर कुठलेही प्रश्न असो ते चर्चेतून सुटतात आणि बच्चू कडू यांच्याशी चर्चा करण्यास सरकारची तयारी आहे. आणि शेतकऱ्यांना कर्जमाफीसुद्धा दिली जाणार आहे. योग्य वेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल, अशी माहिती यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. तर जास्तीत जास्त आपल्या कर्जदार थकबाकीदार शेतकऱ्यांना ही माहिती नक्की शेअर करा. चॅनल नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.